रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साळवे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज मी चिंटूकला फ्लॅट दाखवतोय। चिंटूकला फ्लॅट, चिंटूकलं बजेट आणि त्याच पद्धतीचा हा 1 BHKचा फ्लॅट आहे कोलशेत रोडला। नवा कोरा अनयूज अनटच असणारा 318 कार्पेटचा हा 1 BHKचा फ्लॅट आहे। ज्या मंडळींना छोटं घर हवं आहे, ज्या सिनियर सिटीजन दोनच माणसं आहेत, साफसफाईचं झंझट टेन्शन नको आहे, अशा लोकांसाठी असणारा हा बाकी नवा अनयूज अनटच असणारा टॉप फ्लोअरवरती 24व्या माळ्यावरती असणारा एक फ्लॅट आहे, जो ग्राउंड प्लस 24 माळ्याची बिल्डिंग आहे। आणि स्विमिंग पूल, क्लब, जिम तयार व्हायच्या बाकीत, पण ते तयार होतील अशाच ठिकाणी OCCC सगळे आलेल्या फ्लॅट असणार आहे। जर आपण या घराच्या बाहेर आलो तर हे वेस्टला आहे, म्हणजे पश्चिम दिशेला बाहेर येत आहे, आतमध्ये जाताना पूर्वेला जात आहे। तसं जर बघितलं हे जरा वेगळं आगळं वेगळं घर असणार आहे, कारण तुम्ही जे आता लॉबी बघता ही लॉबी, इथून जर बघितली लॉबी तर इथपासून तुम्ही जर त्या लॉबीपर्यंत जर गेलात तर मला असं वाटते एक सरळ आणि पद्धतशीर अशी एकदम मोठी लॉबी आहे। पण ह्या लॉबीमध्ये टोटल फ्लॅटांची जर संख्या बघितली तर जवळजवळ तुम्हाला सगळे मिळून, म्हणजे जसं हा फ्लॅट आहे तसं हा 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 असं धरून सगळे 19 फ्लॅट एका फ्लोअरवरती असतील। हा फ्लॅट कोणालाच कधीच बघायला मिळालेला नाही, तो पण आपण आज दाखवतोय। आत्तापर्यंत हा फ्लॅट व्हिडिओ आलेला नाही आहे आपला, हा चांगल्या पद्धतीचा हा एक व्हिडिओ असणार आहे। तुम्ही जर बघितलं इकडे तर इकडे तुम्हाला 1, 2 आणि 3 अशा ह्या सगळ्या जर तुम्ही लिफ्ट बघितल्या तर 3 लिफ्ट तुम्हाला इकडे मिळणार आहेत। त्याच्यामुळे ह्या सगळ्या फ्लॅटसाठी तुम्हाला ह्या 3 लिफ्ट ह्या साईडला मिळणार आहेत। आणि मग तुमची लॉबी, हा फ्लॅट आत्तापर्यंत कोणीच मार्केटला टाकलेला नाही, आपण पहिल्यांदा टाकतोय। आणि याचं कार्पेट मी तुम्हाला सांगितलं 318 कार्पेट असणारा हा फ्लॅट असेल। स्विमिंग पूल, क्लब, जिम असणारे कोलशेत रोड ठाणा स्टेशनपासून साधारणतः हा जो फ्लॅट आहे 7 किलोमीटर अंतरावरती असणार आहे। जस्ट लोढा आमाराच्या अपोजिटला असणारा हा फ्लॅट असणार आहे। आणि हा फ्लॅटच्या आतमध्ये ज्या वेळेला आपण एंट्री करतो त्यावेळेला मात्र तुम्हाला इथे ईस्ट आहे, आणि त्याच्यामुळे तुमचं सकाळचं ऊन तुमच्या बेडरूमला पण येणार आहे, तुमच्या हॉलला पण येणार आहे। याचं लेआउटचा जर विषय घेतला आपण तर फ्लॅटच्या आतमध्ये आपण जरा इन होतो, इन झाल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट खरं दिलं गेलेलं, वॉशरूम आणि टॉयलेट दिलं गेलेलं असणार आहे। जस्ट याच्या अपोजिटला आपण जर आलो तर इथे तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं एल शेपमध्ये असं किचन मिळणार आहे। तुमचं ॲक्वागार्ड इथे लागेल आणि इथे मात्र तुमची वॉशिंग मशीनचा सेटअप इथे लागू शकतो। हा छोटा चिंटूकला फ्लॅट आहे, पण मेंटेनन्स म्हणजे थोडक्यात बाकीचे जे घरात साफसफाईसाठी छोटा फ्लॅट असणार आहे। नंतर तुमचं हे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं नवा कोरा अनयूज अनटच असणारा हॉल असणार आहे। हॉल नंतर जर तुम्ही बघितलं तर हॉल पद्धतशीर तसा मोठा आहे। नंतर जर तुम्ही इकडनं जर बघितलं मग मात्र एक नंबर व्ह्यू आहे, कारण की तुम्ही टॉप फ्लोअरवरती असल्या कारणानं तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा सकाळचा सूर्य भगवंत पण दिसणार आहेत। आधी तुम्हाला हे खाडीचा व्ह्यू बाकी एक नंबर असणार आहे, आणि समोर मात्र तुम्हाला लोढा आमारा नावाचं कॉम्प्लेक्स नक्की भेटणार। इथं रोजमर्राच्या जीवनामध्ये लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या तुम्हाला खाली मिळतात। डॉक्टर मिळतात, मेडिसिन मिळते, हॉटेल मिळते, सगळं तुम्हाला खालच्या खाली लोढा, सिग्नेट 1 अशा सगळ्याच जर तुम्ही बारीक सारीक छोट्या गोष्टींचा विचार केला तर मला असं वाटतं इथं सगळ्या मिळतात। अशा पद्धतीचा हा 1 BHKचा फ्लॅट आहे। नंतर ज्यावेळेला तुम्ही इकडे येणार आहात त्यावेळेला इथे तुम्हाला एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं बेडरूम मिळतं। त्या बेडरूममध्ये असा लेआउट आहे की ज्यावेळेला बेडरूमला येतात त्यावेळेला तुम्हाला पद्धतशीर असं बेड वगैरे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं नक्की लागू शकतं। इकडनं बघितलं तर लोढा आमारा कॉम्प्लेक्स दिसतो किंवा कोलशेत रोड तुम्हाला पूर्णपणे सुव्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने सगळा व्यवस्थित दिसतो। जर पुढं बघितलं तर क्रिक वगैरे पण प्रॉपरली दिसतो। आणि नंतर ह्या बेडरूमच्या ह्या साईडला जर आपण आलतो, ह्या दरवाजाच्या पाठीमागं जर तुम्ही बघितलं तर इथं बाकी सुंदर आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला कपाट बनवण्यासाठी पद्धतशीरपणे जागा दिलेली असणार आहे। आणि नंतर इकडे जर तुम्ही प्रश्न केला तर इथे जो प्रश्न आहे तो आहे आंघोळ करण्यासाठी तुम्हाला चांगल्या पद्धतीची जागा इकडे दिली गेलेली असणार आहे। अशा पद्धतीचा हा 1 BHKचा फ्लॅट आहे। याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर बेडरूमला आपल्याला एक नॉर्मल जे आतमध्ये लागणारी AC आहे ती AC मिळते। आणि नंतर जर तुम्ही असं बघितलं तर हा हॉल आहे। तर हा जो फ्लॅट आहे याची किंमत जी आहे आत्ता मालकाने सांगताना 57 लाख रुपीज निगोशिएबल सांगितलेली किंमत आहे। यांनी ऑलरेडी ह्याचं मेंटेनन्स वगैरे सगळं पे केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते काही दिवस मेंटेनन्स वापरायला मिळेल, FCAM वापरायला मिळेल। तर अशा पद्धतीचा हा 1 BHK फ्लॅट 57 लाख निगोशिएबल असणार आहे। जे मंडळी कमी बजेटचा ढोकळे कोलशेत रोडला फ्लॅट बघणार आहेत त्यांच्यासाठी हा ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध असणार आहे। अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं दाखवण्यासाठी आपण रोज हा यूट्यूब चॅनलवरती एक फ्लॅट टाकतो। मला जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स करा, जास्तीत जास्त शेअर, कमेंट ते सगळं करा, जेणेकरून तुमच्या पुढे मला रोज तोंड घेऊन येता येईल आणि काम आमचं दाखवत राहता येईल। तर त्या सांगतो मंडळी, रामकृष्ण हरी।